तर राम राम भावांनो, का म्हणतात. तर भावांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. भावांनो, आज काही ब्लॉग वगैरे नाही आहेत माझ्या चॅनलवर. नॉर्मली भावांनो, आज आपली सॅड स्टोरी म्हणजे आता तुम्हाला माझ्या चॅनलला आज 1 साल झालं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकून राहिलो. तर तुम्हाला आजच्या आपल्या पूर्ण 1 सालाचं जर्नी आणि एका मुलाची रियालिटी संपूर्ण तुम्हाला सांगतो. आवडेल तर लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. तो भावांनो, तुमचा काम आपण तुम्हाला सोपलेला आहे, तो काम मी कराल नक्की. मला अशी होप आहे तुमच्याशी. तर भावांनो, एक मुलाची सॅड स्टोरी तुम्हाला सांगू का. एक मुलगा होणं ज्या जन्माला माहीत आहे का येणं म्हणजे ही गोष्ट ठीक आहे. मुलगा मुलगी जन्माला येणं ही गोष्ट ठीक आहे, मान्य करतो, हे सगळं ठीक आहे. पण असं आहे ना भावांनो, मुलाच्या जीवनात जो संघर्ष आहे ना हो खूप आहे. मी आता आपल्या 1 सालच्या ड्युरेशनमध्ये खूप संघर्ष केला. मला माहीत आहे का केला नाही केला तो सगळा मला माहीत आहे. पण मुलाच्या जीवनात म्हणण्यानं भावांनो, संघर्षाची गोष्ट अशी झाली की मुलावर घरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी राहते. मुलगा कमवते किती, मुलगा शिकलेला किती, मुलाला असं संपूर्ण विचारतात. पण त्या मुलाचं दुःख त्या मुलालाच माहीत असते की काय होते म्हणून. भावांनो, आज कितीक तरी माझ्या वयीचे मुलं आहेत जे भावांनो शिक्षण सोडून कमवतात. कारण की कसं आहे ना, त्याला भावांनो घरची जिम्मेदारी येऊन जाते. कसं आहे ना, मुलाच्या कांद्यावरनं मी सांगतो ना, मायबापाची जिम्मेदारी, घरच्याची जिम्मेदारी सगळं. मुलगा म्हणजे खूप त्याला म्हणजे तो काही जीवनात काही गोष्टी करायला गेला तर त्याला 10 वेळा विचार करावा लागते. तर मलासुद्धा बहुत गोष्टीचा विचार करावा लागते. कधी कधी म्हणतो मी एज्युकेशन सोडून काही कमवून, पण कधी कधी विचार येते की एज्युकेशन सोडला तर तोच आहे मग लाईफमध्ये कमवण्याचा आहे म्हणून. पण भावा, असे कितीक तरी आहेत माझ्या बॅचचे मुलं जे आता काल गेले. मला चांगला थोडासा त्याच्यावर वाईट वाटला की बा एज्युकेशन वगैरे सोडला त्यानं, आता कमवतात. कारण की कसं आहे ना, मजबुरी आहे भावना त्याची. असं आहे ना, हाताचे असे 5ही बोटानं असे कधी बरोबर नसतात, म्हणून तशी पण त्याची मजबुरी आहे बाबा. एज्युकेशन सोडून तरी ते कमवतात. तर असे खूप फार मुलं आहेत की जे एज्युकेशन वगैरे सगळं काही सोडून त्यांनी स्वतःच्या जिंदगीला लागतात, कमवतात. तर अशीच एक बॅड स्टोरी आणि सॅड स्टोरी म्हणाल तर चालतं एक मुलाची. अशीच आपली बॅड स्टोरी सॅड स्टोरी आहे ना. कारण की तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, मी आता कॉलेजला होतो. एक ताई आली होती, तर समथिंग मिनिमम MSc वाली असेल. ती ताई कॉलेजला विचारली फीस 45,000. तर ते ताई का म्हणली, कॉलेजवाल्यानं चांगला 45,000 MScला. तर ताई म्हणली मी नाही करू शकत बा. कारण की मे बी कुठंतरी विचार करते. तर हाच आमचा विचार करतो शेतकऱ्याचा मुलगा. आता आम्हाला कधी 30-40,000 रुपये बाबा फीस भरायची गोष्ट आली तर शेतकऱ्याचा मुलगा मागे हटतो कुठं. कारण की शेतीत पण काय नाही वाचलं, आजच्या काळात शेतीत पण काय नाही वाचलं. शेतकरी पालून झालं, कृषी केंद्रवाल्याला, ट्रॅक्टरवाल्याले आणि जे काही मिलवाल्याला, त्याला सगळ्याला पालून राहिला. फक्त शेतकऱ्याच्यावर काही उरत नाही. आजच्या काळात मी सांगतो, शेतकऱ्याची रियालिटी सांगतो, शेतकऱ्याच्यावर काही उरत नाही. तर मग शेतकरी करेल का, तोही प्रश्न असते. म्हणून आपली जी जनरेशन आहे म्हणून काही शेतीत उतरते, तर काही स्वतःचा बिझनेस, काही कंटेंट क्रिएशनमध्ये. कारण की त्यालासुद्धा माहीत आहे की समोर चालून आपली एज्युकेशनमध्येच लाईफ सेट होत नाही. कारण की मी सांगतो, आता माझी 3 सालाची BScची जर्नी आहे, मग MScची जर्नी आहे, मग अजून कितीतरी शिकणेच आहे. पण कधी कधी असं वाटते की सगळं सोडून आपल्या याच्याकडे जावं. पण कधी कधी असं वाटते की एज्युकेशन बी मस्ट बी इम्पॉर्टंट. म्हणून कारण की फॉर एक्झाम्पल सांगतो ना तुम्हाला, माझ्या बॅचला आपण 4 मुलं आहो आणि समथिंग मिनिमम 36-37 पोरी आहेत. म्हणजे गर्ल्सची बहुत संख्या वाढली आहे. पण कसं आहे, बसची नाही. कारण की कसं आहे, सांगितलं ना की आपल्या गावखेड्याच्या मुलावर वाहून आता माझ्याच बॅचचे कित्येक तरी मुलं, कोणी आपलं वडील हरवलं, तर कोणी काही. तर वडिलाची रिस्पॉन्सिबिलिटी पोरावर आली, तर तो मुलगा सांभाळते, मग एज्युकेशन नाही. तर अशी यार कित्येक तरी यार भावा, कित्येक तरी बॅड स्टोरी आहेत आणि सॅड स्टोरी आहेत. तर असं आहे, संघर्ष आहे भावांनो मुलाच्या जीवनात. कसं आहे, सक्सेस बनणं काही एका दिवसाची खेळ नाही आहे. सक्सेस होण्यासाठी फोकस करावं लागते जिंदगीवर. तर तसाच आपण बहुत संघर्ष करतो, बहुत संघर्ष पाहतो जीवनात. आणि संघर्ष करू, मेहनत करू, हारू नाही. कारण की शेतकऱ्याचे मुलं आम्हाला माहीत आहे की काय होते म्हणून जीवन. आणि सगळं काही कळते भावनं. आपण काही मोठे ठाट माणसं नसं, आपल्या घरचे गरीबाच्या भावनं, मिडल क्लास फॅमिली म्हणजे का होते ते आम्हाला सगळं काही कळते.
गरिबी का होते ना भावांनो पुरी कळते. गरिबीतून माणूस किती हिट्टे किती का करते माहीत आहे का. कधी कधी गरीब मुलाला विचार येते का आज खाल्ला तर सायंकाळी का खाऊन का घेऊन. बहुत काही विचार येते, समस्या बहुत आहेत भावांनो. मी असं तर बहुत समस्या तुमच्यासोबत शेअर नाही करत, कारण की कसं आहे सांगीन तर बहुत पुष्कळसा आपल्या जीवनात दुःखसुख लागल्यात. दुःखसुख तर जीवनाची आहे, पण मस्ट बी हे काही मी जे सांगलो हे समथिंग एक मुलाच्या जीवनात लागले आहेत. माझ्यासारखे असे कितीक तरी मुलं असतील जे एज्युकेशन सोडूनच आणि आपल्या आता फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. कारण की कसं आहे त्याचं की एज्युकेशन करू की कधी कधी फॅमिली पाहू, असे बहुत मुलं आहेत. आणि असे कितीक तरी आहेत की जे आपलं कामही आणि एज्युकेशनही मेंटेनन्स करतात. तर पुष्कळ दुनियात वेगवेगळे माणसं आहेत. तर असाच आपला एक सॅड स्टोरी आज असं काहीच नाही होतं माझ्या इरादा, म्हणून आज ब्लॉग वगैरे नाही बनवू. आज थोडासा मोटिवेशनल करू की एक मुलाच्या जीवनाचा संघर्ष का होते म्हणून. तर आजच्या आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपली सॅड स्टोरी बॅड स्टोरी कशी लागली एक शेतकऱ्याच्या मुलाची तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर राम राम.